नमस्कार मैत्रिणींनो, ठरलं तर मग या मालिकेच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. ह्या एपिसोडमध्ये आपल्याला अस्मिताकडून गुड न्यूज मिळणार आहे. ती नेमकं काय झालं आहे, मुलगी का मुलगा, चला बघूया. तर आजच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन प्रियाच्या एक्स बॉयफ्रेंडला भेटतात आणि सुरुवातीला तो खूप घाबरलेला असतो, पण ते त्याला धीर देतात आणि म्हणतात, आम्ही तुला काही करणार नाही, फक्त आम्ही ज्या काही गोष्टी विचारून त्याचं तू आम्हाला खरं खरं उत्तर दे. सायली त्याला सांगते की प्रिया ज्या आश्रमात राहायची तिथेच मी सुद्धा राहायची. मी तुला बरेचदा तिच्यासोबत पाहिलेलं आहे. तेव्हा तो बोलतो की मला सुद्धा असं वाटायचं की तिचं माझ्यावरती मनापासून प्रेम आहे, पण ती अत्यंत खालच्या पातळीची मुलगी आहे. तिला पैशांशिवाय काहीच दिसत नाही. बऱ्याच पैशावाल्या मुलांना आपल्या जाळ्यात ती ओढून घ्यायची. एवढंच नाही ताई, तर माझ्याकडूनही तिने बरेच वेळेस पैसे उकळलेले आहे, पण तुम्ही तिची इतकी चौकशी का करताय? तेव्हा सायली त्याला प्रियाचे प्रताप सांगते. हे ऐकून तो सुद्धा हैराण होतो आणि ती सांगते की आता ती आमच्याच घरामध्ये काहीतरी सत्य लपवत आहे. इथं अश्विनसमोर एक्सपोज करायला ते तिघे मिळून एक प्लॅन करत असतात. सायलीचा बॉयफ्रेंड आणि सायली अर्जुन मिळून एक प्लॅन करतात की काही झालं ना तर पहिली प्रिया कशी होते ही अश्विनसमोर आलंच पाहिजे. अश्विनला प्रियाचा खरा चेहरा कळलाच पाहिजे. थोड्या वेळाने अर्जुन सायलीला एक फाईल दाखवतो ज्यामध्ये प्रिया विरोधातले अनेक पुरावे असतात, पण सायली त्याला ओरडते की प्रियाचं आपल्यावरती बारीक लक्ष असतं, त्यामुळे हे पुरावे घरी ठेवून अजिबात चालणार नाही, कारण ती मुलगी आपल्या रूममध्ये येऊन कधी हे पुरावे शोधून काढून सांगताच येणार नाही. तुम्ही हे सगळे पुरावे आता ऑफिसमध्ये ठेवा. त्यानंतर ती दोघे सदा महिन्याच्या घरी जातात, पण प्रियाने त्यांना आधीच तिथून गायब केलेलं असतं. सायली अर्जुन शेजाऱ्यांकडे चौकशी करतात तेव्हा त्यांना समजते की दोघं त्यांच्या गावाकडे परत गेलेले आहे. ते इथं राहत नाही आता. त्यामुळे सायली अर्जुन समजून जातात की आता प्रियाला जसं समजलं की आपण तिच्या विरोधात जे पुरावे गोळा करत आहोत ना, त्यामुळेच तिने त्यांना एक एक करून इथून पाठवून दिलं आहे. आता आपल्याला सावध व्हायला पाहिजे, नाहीतर प्रिया आपल्या प्रत्येक बारीक हालचालीवरती लक्ष ठेवून राहील. मग तो चैतन्याला फोन करतो आणि सदा महिन्याच्या घरावर नजर ठेवायला एखादा माणूस इथे पाठवून दे असे सांगतो आणि दोघंही तिथून निघून जातात. तर इकडे दुसऱ्या दिवशी सायली अर्जुन हे अस्मिताला भेटायला हॉस्पिटलमध्ये जातात. अर्जुन बाळाला बघायला खूपच बेतावळा झालेला असतो, पण सायली त्याला शिकवते की बाळाला कसं घ्यायचं, कसा हात लावायचा. घरातले सगळे अस्मिताला भेटत असतात, पण तिचं लक्ष मात्र सचिनकडेच लागलेलं असतं की सचिन मला भेटायला अजूनपर्यंत का आला नाही. हॉस्पिटलमध्ये प्रिया अश्विनकडे अस्मिताच्या बाळाचं उगीचच कौतुक करत असते. अश्विनशी गोड बोलताना ती त्याच्याकडे 20,000 रुपये मागते. प्रियाला हल्लीच पैसे दिले तरी तिला लगेच पैसे का हवे असतात असा प्रश्न आता अश्विनला सुद्धा पडतो. ती गरीब माणसांचं नाव पुढं करते, पण अश्विनला कळतं की बाबा ही ना वेगळ्याच कारणासाठी पैसे घेते. अश्विनचं बरोबर लक्ष असतं की त्याने तिला आतापर्यंत 31,000 रुपयापेक्षा जास्त दिलेले आहे. मग प्रिया बोलते की मी अस्मितासाठी शॉपिंग केली, त्यामुळे माझे काही पैसे संपले आहे, पण तो तिला आता एवढ्या 2-3 दिवसात पैसे देईल असं म्हणतो आणि तिला पैसे द्यायचं तो ह्यावेळेस टाळतो. तर इकडे दुसरीकडे सचिन त्याच्या ज्या लोकांकडून त्यांनी कर्ज घेतलं आहे त्या लोकांशी फोनवरती बोलत असतो. पाठीमागून साक्षी ते सर्व काही ऐकत असते. सचिन अस्मिताशी बोलतोय असा संशय तिला इथे येत असतो, पण ती खूप पॅनिक होते. तेव्हा तो तिला शांत करतो आणि म्हणतो हा फोन तिचा नसून हा फोन दुसऱ्यांचाच होतात. तो म्हणतो माझे मेसेज, माझे नंबर तू एकदा चेक कर, म्हणजे तुला कळेल की मी कोणाशी बोलत होतो. मी माझ्या बायकोशी बोलत नव्हतो. माझं तिच्यावरती माझं प्रेम फक्त तुझ्यावरती आहे, समजलं का साक्षी तुला? तो असं तर साक्षीला खूप समजवतो. मी कर्जदारांशी बोलत होतो, माझ्यावरती खूप कर्ज आहे, माझं अकाउंट फ्रीज झालेलं आहे आणि मला आता फोन उचलल्याशिवाय पर्याय नाही. मी खूपच डेंजर माणसांकडून पैसे घेतले होते आणि ते मला आता धमकी देत आहे. तेव्हा त्याला साक्षी म्हणते की तू सगळं कर्ज फेडून टाक, मी देते तुला पैसे, तुला किती पैसे लागतील ते फक्त मला तू सांग, पण आता तुझा कोणत्याच गोष्टीमध्ये मला इंटरफेअर नको आहे. पुढे साक्षी म्हणते मी तुला तुझं हे कर्ज फेडण्यासाठी मदत करते, पण
त्या अस्मिताशी आता कोणताही संबंध ठेवायचा नाही. यावर सचिन नाटकी स्वरात बोलतो की मी फक्त तुझ्याकडून पैसे घेऊ शकतो. माझं फक्त तुझ्यावरती प्रेम आहे आणि तू माझं हक्काचं माणूस आहे म्हणून, आणि मी इथून पुढे अस्मिताचा विचारसुद्धा करणार नाही. इथे सचिन आता साक्षीशी खोटं बोलतो आणि म्हणतो मला आहे ना अस्मितासुद्धा पैसे देत होते, पण मला तिचे पैसे नको आहे, कारण साक्षी माझं फक्त तुझ्यावरती प्रेम आहे. आता साक्षीला सचिनचं बोलणं साक्षीला पटलेलं असतं आणि साक्षी त्याच्या बोलण्यामध्ये आता येत असते. आता इथं सचिनचा पूर्ण प्लॅन एकदम सक्सेस असा पूर्ण झालेला असतो, कारण त्याला पैसेही मिळालेले असतात. तर इकडे दुसरीकडे अस्मिता आणि तिच्या बाळाचा डिस्चार्ज झालेला असतो. घरात सगळेजण त्यांचं येण्याचं स्वागत करत असतात. कल्पने अस्मिताच्या रूममध्ये सचिनचे सगळे फोटो काढून टाकलेले असतात. सायली आणि अर्जुन बाळाशी सगळ्यांशी ओळख करून देतात. अस्मिता मनातल्या मनात म्हणत असते की हे खरंच सचिन इथेच पाहिजे होता आणि हे सर्व सचिनने केलं पाहिजे होतं. प्रिया तिथून पळ काढत असते. तितक्यात कल्पना तिला कामाला झोपून देते. प्रिया घरात सगळ्यांचे लक्ष नसताना तिथून विमलला कामाला लावून ती तिथून सुटून जाते. तिला खरं तर तिच्या विरोधात जे काही अर्जुन आणि साक्षी पुरावे पाहिजे असते आणि तिच्या विरोधात साक्ष देणाऱ्या सगळ्या माणसांना तिला पैसे देऊन त्यांना आपल्याकडून वळवून घेण्यासाठी तिला जायचं असतं. तिकडे सायली अस्मिताला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. रूमची कायापालट बघून अस्मिता खूप खुश होते, पण नंतर तिला समजते की तिच्या रूममधून सचिनचे जे काही फोटो होते ते काढून टाकले आहे. तेव्हा मात्र तिचा खूप हिडमोड होतो. प्रिया त्या मावशींना आता गायब करायला ठरवते की तिच्याकडे ज्या मावशींकडे प्रियाविरोधात काही फोटो किंवा तिच्याबद्दल गुपित असतं, त्यांनी तिला सदा पैसे द्यायचं कबूल केलं असतं. सायली अर्जुन तिला लगबगीने तिथून निघतात आणि सायली नक्की कुठं गेली आहे ह्याचा पाठलाग करायला सुरुवात करतात. प्रिया बरोबर त्या मावशीच्या घरी जाते हे ते पाहतात, पण त्या दोघांनी आधीच त्या मावशींना दुसरीकडे हलवलेलं असतं. त्यामुळे प्रियाच्या हाती तेथे काहीच लागत नाही आणि त्या मावशींना पैसे देऊन प्रियाला आपल्या बाजूने करायचं असतं, पण ते प्रियाला जमतच नाही. आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.